बांगलादेशात हिंदू, जैन, बौद्ध, शीख यांच्यावर होत असलेल्या भ्याड हल्ल्याविरोधात काल दिनांक 10 रोजी सायंकाळी शहरात सकल हिंदू समाजातर्फे नामसंकीर्तन पदयात्रा काढण्यात आली। शहरातील निमझरी नाका ते करवन नाका परिसरात असलेल्या माधववृंद सभागृहापासून सायंकाळी 5 वाजता पदयात्रेला सुरुवात झाली। यात्रा पित्रेश्वर कॉलनी स्टॉप, दादू सिंह कॉलनी मार्गे करवन नाक्यावरील CBSE स्कूल येथे पोहोचत तेथे समारोप करण्यात आला। पदयात्रेत महिला भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। इस्कॉनचे चिन्मय कृष्ण महाराज यांना बेकायदेशीररित्या बांगलादेश सरकारने तुरुंगात डांबून ठेवले असून त्यांची सुटका व्हावी, तसेच हिंदू बांधवांच्या एकतेसाठी आणि बांगलादेशातील समाज बांधवांचे मनोबल वाढवण्यासाठी पदयात्रा काढण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली। आंदोलना मोर्चे करून आज आम्ही हिंदू म्हणून बांगलादेशाला कळवितो, इशारा देतो की तात्काळ जर आपण या हिंदूंवर होणारे अन्याय अत्याचार जर नाही थांबवले तर भारत एका दिवसामध्ये या जगाच्या नकाशावर बांगलादेश आहे का नाही हे दिसू देणार नाही, असा इशारा या ठिकाणी भारताच्या तमाम हिंदूंच्या वतीनं या ठिकाणी हिंदूंनी या ठिकाणी यापूर्वी पण केलेला आहे। या ठिकाणी वेळोवेळी ते बांगलादेशमध्ये असो भारतामध्ये असो ज्यांना आम्ही संरक्षण देतो, ज्यांना आम्ही मोठा करतो, ज्यांना आम्ही सहकार्य करतो ते हिंदूंवर पलटवार करण्याचा प्रयत्न करत असतात। यापूर्वी हिंदूंनी सहन केलं, परंतु याच्या पुढे हिंदू सहन करणार नाही असं मी हिंदू धर्मियांच्या वतीनं या ठिकाणी सांगतो। या ठिकाणी सकाळी मान्य तहसीलदार साहेब, मान्य प्रांताधिकारी साहेब यांना या ठिकाणी विविध हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीनं आम्ही निवेदन दिलं आणि त्यांनाही आम्ही सांगितलं की आमच्या भावना हे शासनापर्यंत कळवा। या ठिकाणी अल्पशा वेळेमध्ये या ठिकाणी आव्हान केलं आणि या ठिकाणी प्रमुख विविध संघटना हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिले। समजा आता तात्काळ या मोर्चाची दखल, आमच्या निवेदनाची दखल न घेतली तर याच्या पुढे एक भव्य विराट मोर्चा या ठिकाणी काढण्यात येईल। सनातन हिंदू धर्म की जय, सनातन हिंदू धर्म की जय, भारत माता की जय, भारत माता की जय।